नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र आता शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, PM किसान योजना या योजनेमध्ये जर आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नावे जर टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची पूर्णपणे माहिती देणार आहे। तर मित्रांनो, आपल्या कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत यांचे नाव जर आपल्याला या योजनेमध्ये टाकायचे आहे आणि जे काही वर्षासाठी आपल्याला 6,000 रुपये शासनाकडून जे काही निधी येत असतो, या निधीचा जे काही लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आता याचा फॉर्म भरणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, याचा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव कसे ॲड करायचे आणि यासाठी पात्रता काय असणार आहे आणि याचा जे काही फॉर्म आहे कोण्या ठिकाणी भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण याचा फॉर्म ऑनलाईनसुद्धा भरू शकतो आणि ऑफलाईनसुद्धा भरू शकतो। ऑनलाईन कसा भरायचा, कोण्या वेबसाईटवर जाऊन भरायचा आणि ऑफलाईन कसा भरायचा याची सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर मित्रांनो, चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता जे काही या ठिकाणी आहे ते याची पूर्णपणे मी माहिती तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, आपण घरातील मुलगा असो, वडील असो किंवा आई असो, अशा कोणत्याही आपण या योजनेअंतर्गत करू शकतो। फक्त ती व्यक्ती PM किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसायला हवी व त्या व्यक्तीच्या नावे 7/12 व किमान 5 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर आपल्या कुटुंबातील कोणाच्या नावावर जर 5 गुंठे जमीन असेल तर अशा व्यक्तींचे नाव आपण PM किसान योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो आणि जे काही वार्षिक 6,000 रुपये आपल्याला शासनाकडून दिले जातात याचा लाभ आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PM किसान न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे शेतकरी बंधूसाठी आनंदाची बातमी आहे। जर PM किसान योजनेमध्ये जर आपण नाव नसेल तर यापुढे आपण PM किसान योजनेमध्ये नाव नोंदणी करू शकतो। यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, जर आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव जर आपल्याला टाकायचे असतील तर आता शासनाने जे काही GR हा राज्य शासनाने काढलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतो। मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचे असतील तर याची जे काही पात्रता आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर मी या ठिकाणी पूर्णपणे पात्रता तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही सांगितले आहे, जमिनीची मालकी म्हणजे पहिला पात्रता निकष म्हणजे जमिनीचा ताबा ज्या शेतकऱ्यांच्या लागवडी योग्य जमीन आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत। भाडेकरू शेतकरी आणि जे इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करतात ते यासाठी पात्र राहणार नाहीत। तर मित्रांनो, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जर आपण स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो। जर आपण भाडेतत्त्वावर जर जमीन घेतली असेल किंवा इतरांच्या जमिनीवर आपण जे काही पेरत असेल तर अशा लोकांना या योजनेचा लाभ होणार नाही। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला किती जमीन लागेल तर याची पूर्णपणे माहिती देतो। 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले छोटे आणि सीमांतर शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत। या योजनेचा उद्देश सर्वच गरजू शेतकऱ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांना प्रचंड आर्थिक मदत करणे असा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही शासन धोरण आहे तर या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे जे काही गरजू शेतकरी आहेत यांना या योजनेमार्फत 6,000 रुपयाचा निधी हा देण्यात येतो। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता व्यावसायिक श्रेणी PM किसान योजना सर्वसमावेशक आहे आणि इतर सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांना समाविष्ट करते। वैयक्तिक शेतकऱ्यांच्या कामात गुंतलेल्या कुटुंबाव्यतिरिक्त देखील या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहील। तर मित्रांनो, पाहू शकता, फार महत्त्वाचा आहे, व्हिडिओ लक्ष देऊन पहा। कुटुंबातील कोणताही व्यक्ती या योजनेमध्ये पात्र असेल तर अर्ज करू शकतो। वयाच्या आधारावर कोणतेही अपवर्जन नाही। इतर अनेक कल्याणकारी योजनांच्या तुलनेत प्रधानमंत्री किसान योजनेत पात्रतेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की आपल्या शेतकऱ्यांचे वय जर कितीही असले तरी या योजनेचा लाभ हा शेतकऱ्याला मिळू शकतो। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला जे काही PM किसान योजनेचे नाव नोंदवायचे असेल तर आपल्यासाठी 3 स्टेपमध्ये आपण हे नाव नोंदवू शकतो। तर नाव कसे कसे नोंदवायचे? पहिली स्टेप आहे, या योजनेअंतर्गत नाव नोंदण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो। यासाठी आधार कार्ड,
बँक पासबुक झेरॉक्स लागते। तर मित्रांनो आपण तलाट्याकडे बी याचा फॉर्म देऊ शकतो आपलं आधार कार्ड आणि पासबुक देऊन। आणि मित्रांनो दुसरी स्टेप या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे, CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा याचे फॉर्म आपण या ठिकाणी भरू शकतो। याच्यामध्ये फक्त एवढंच की आपल्याला काही ठराविक पैसे द्यावे लागतील। तर मित्रांनो तिसरी स्टेप अशी आहे, तर शेतकऱ्यासाठी स्वतः PM किसान पोर्टलवर जाऊन सुद्धा याची नोंदणी करू शकतो। तर मित्रांनो तुम्हाला PM किसान पोर्टलवर जायचं आहे। पोर्टलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही स्टेप आहेत त्या ठिकाणी भरायचं आहे। मी थोडक्यात माहिती या ठिकाणी पोर्टल तुम्हाला क्रोममध्ये जाऊन खोलून दाखवतो। मित्रांनो आपल्या मोबाईलच्या कोण्याही एका ब्राउझरमध्ये जा। ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मी या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये जातो आणि या ठिकाणी आपल्याला PM किसान टाईप करायचं आहे आणि त्याला सर्च करायचं आहे। मित्रांनो पाहू शकता तुमच्यासमोर जे काही पहिलीच वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे, यालाच आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी पहिल्या स्टार्टला जे काही ऑप्शन दिलेलं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो क्लिक केल्यानंतर याचा फॉर्म जे आहे या ठिकाणाहून आपण भरू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जे काही आपलं आधार क्रमांक आहे या ठिकाणी टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि जे काही आपलं राज्य आहे या ठिकाणी टाकून जे काही कॅप्चर कोड आहे या डब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि गेट OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। जेणेकरून OTP आल्यानंतर आपल्याला जे काही समोरचा फॉर्म आहे आपल्याला भरता येईल। तर मित्रांनो ही थोडक्यात माहिती होती। तर असं या पोर्टलमध्ये जाऊन आपण भरून घेऊ शकतो। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे फॉर्म कसा भरायचा याची पूर्णपणे मी माहिती देतो। तर मित्रांनो तोपर्यंत आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा। तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये।